थोड्यात सुद्धा समाधान मिळतं, तेव्हा आपला सत्वगुण वाढलेला असतो. आता म्हणजे सत्वगुण म्हणजे शांती, समाधान किंवा आपलं हे स्वच्छ विचार. नंबर 2 म्हणजे रजोगुण म्हणजे इच्छा, अपेक्षा, स्पर्धा. आपल्याला असं वाटतं अजून हवं, हे मिळायला हवं, ते मिळायला हवं. म्हणजे असं समाधानच होत नाही आणि त्यामुळे आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. नंबर 3 म्हणजे तमोगुण. तमोगुण म्हणजे आळस, नकारात्मकता किंवा असा गोंधळ. म्हणजे असं काहीच करावंसं वाटत नाही. मन, शरीर सगळं जड झालेलं असतं. आपल्याला आपल्या जीवनाचाच कंटाळा यायला लागतो. तर आपल्या आयुष्यात हे आपले आलेले जे गुण असतात, हे डेली चेंज होतात. ते आपण कसं ओळखायचं? समजा आज आपण चिडचिड करतोय, तर रजोगुण. आपण जड आहोत, आळशी झालो आहोत, तर तमोगुण. आपल्याला शांत वाटतंय, तर सत्वगुण. तर श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की हे सगळं काय आपण नाहीये, म्हणजे इतकं असं पर्सनली नाही घ्यायचं. हे सगळं नॅचरली हे येत असतं आणि जातही असतं. आपण चूक कुठे करतो? आपण आहे ना स्वतःला असं लेबल देऊन टाकतो. म्हणजे स्वतःला बोलतो की मी आळशी आहे, मी रागीट आहे. पण श्रीकृष्ण काय सांगतात की हे सगळे फक्त गुण आहे, हे तू स्वतः नाहीये. तर तू या गुणांचा फक्त साक्षी आहे. आता ह्या गुणांच्या पलीकडे जाण्याचे मार्ग खूप सोपे आहे. आता समजा आपल्याला आपले सत्वगुण वाढवायचे असेल, तर त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? सात्विक अन्न, चांगली संगत, स्वच्छ विचार आणि नामस्मरण. रजोगुण कमी करायचे असतील तर अपेक्षा कमी, तुलना कमी. तमोगुण म्हणजे आपल्यात आलेला जडपणा किंवा उदासीनता कमी करायची असेल तर आपला दिनक्रम म्हणजे आपलं रुटीन फिक्स पाहिजे. त्याच्यानंतर शारीरिक हालचाली पाहिजे, ऍक्टिव्हिटीज पाहिजे. स्वच्छ स्वच्छ सूर्यप्रकाश सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. स्वच्छता, हे सगळ्या गोष्टी आपण फॉलो करून आपले सगळे हे तमोगुण कमी करू शकतो. आणि श्रीकृष्ण सांगतात की जो ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो ना, तोच खरं स्वातंत्र्य अनुभवू शकतो. आणि ह्या गोष्टींना इतकं घाबरायचं नाही. आता सत्व, रज, तम हे काय असं काय खूप डेंजर नाही. हे फक्त आपल्या मनावरचे रंग असतात. ही काय आपली आत्मा नसते, आपली पर्सनॅलिटी नसते, आपलं दूषण नसतं, आपल्याला लागलेलं लेबल नसतं. या गोष्टी चेंज होऊ शकतात. कधी मन शांत असेल, कधी अस्वस्थ असेल, तर कधी जड पण असेल. आणि जेव्हा आपण ओळखतो ना की हे सगळे गुण आहेत, हे पर्सनॅलिटी नाही, तर तेव्हा आपल्याला खरं चित्र लक्षात येतं. आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, तेव्हा आपण इतकं हुशार होऊन जातो ना की जेव्हा राग आला ना तरी वाहून जात नाही, दुःख झालं तर तुटून जात नाही, खूप आनंद झाला तर एकदम हुरळून पण जात नाही. तर हाच गुणातीत होण्याचा खरा अर्थ आहे. तर स्वतःला बदलायचं नाही, तर फक्त ओळखायचं. तर बास आज एवढंच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्रीकृष्णार्पणमस्तु.